चला तर मैत्रिणींनो, कंटाळा आलेला असताना काय स्वयंपाक करायचा ते आज बघूया. तर मी आज करते मुगाची खिचडी. त्यासाठी मी घेतले 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी डाळ, ज्याला मी छान मिक्स करून घेतले. नळाच्या पाण्याखाली धुवून घेणारे. मध्ये मध्ये माझी मुलगी करते, कॅमेऱ्याकडे बघायला विसरायचं नाही. त्यात मी पाणी टाकून 20 मिनिटासाठी भिजायला ठेवले. हे माझं पिल्लू मध्ये मध्ये येतच असतं, ती काही कॅमेरा बघत नाही आहे. चला, तर त्यासाठी घेतलं आहे मी लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. बस एवढंच पाहिजे, अजून काही नाही. सगळं काही छान धुवून मस्तपैकी कट करून घ्यायचं. कट झाल्यानंतर गॅस चालू करायचा, त्यात टाकायचं तेल. पुन्हा कॅमेऱ्याकडे बघायचं. तेलामध्ये टाकायची मोहरी, तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची छान मिक्स करायचं. लसूण टाकायचा, पुन्हा मिक्स करायचं. त्यानंतर त्यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर आणि आपण भिजत ठेवलेली डाळ आणि तांदूळ छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं. पाणी टाकायचं. हे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी मी वापरलं. तुमच्या तांदळाच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्या. तूप टाकायला अजिबात विसरायचं नाही. छान उकळी आली की राहिलेली कोथिंबीर टाका, झाकण लावा आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढा. एन्जॉय.